जीवाच्या जीवनामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत, धर्म आणि अधर्म. माणसाने धर्माने वागावं, धर्माचरण करावं, नियमानुसार शास्त्र सांगेल तसं विहित करावं, विहित कर्म करावं. आणि म्हणून अधर्म सुद्धा जीवनामध्ये होता. उत्तानपाद राजाच्या म्हणजे सुरुची, त्याला आपण विषय भोगही म्हणू शकतो, अधर्मही म्हणू शकतो. आणि विषय भोग हे दिसायला उत्तम असतात पण क्षणभंगूर असतात. म्हणून सुरुचीच्या पोटी जन्माला आला तो पुत्र, त्याचे नाव आहे उत्तम. आणि सुनीतीच्या पोटी जन्माला आलेले ध्रुवबाळ परम भागवत. अधर्मासाठी आपल्याकडे वेळ आहे पण धर्मासाठी आपल्याकडे वेळ नाही. कथा कीर्तन प्रवचन जीवनामध्ये सत्संग असेल, साधना असेल, नामस्मरण असेल, हे करायचं म्हटलं की माणसं कंटाळा करतात. आलस प्रमाद इतका वाढतो की परमार्थ करावा असं वाटत नाही, भजन करावं असं वाटत नाही. म्हणून आपण भजन प्रेमी नाही, भोजन प्रेमी आहोत. सुनीतीसाठी वेळ काढायचा म्हटला तर वेळ निघत नाही आपल्याकडून. भगवान ने चाहा तो भजन करेंगे, भगवान ने चाहा तो तीर्थ यात्रा करेंगे, भगवान ने चाहा तो भगवान को प्राप्त करेंगे, अगर भगवान ने नहीं चाहा तो भजन भी नहीं करेंगे. म्हणजे त्याच्या मनात असेल तर, अन्यथा नाही. असं कधी म्हणतो का? त्याच्या मनात असेल तरच संसार करू, त्याच्या मनात असेल तरच मुलाबाळांना जन्म घालू, त्याच्या मनात असेल तरच बाकीच्या गोष्टी करू असं म्हणतो का आपण? पण परमार्थ करायचा म्हटला, भजन करायचं म्हटलं, नामस्मरण करायचं म्हटलं, अगर भगवान की इच्छा होगी तो भजन करेंगे, नहीं तो नहीं करेंगे. म्हणजे परमार्थ त्याच्या भरोशाने आपण सोडून देतो. थोडक्यात सुनीतीसाठी आपल्याकडे वेळ नाही. तद्वतच राजा उत्तानपादला सुरुची अतिशय प्रिय होती पण सुनीती प्रिय नव्हती. म्हणून सुरुची ही जवळच राहत होती आणि सुनीती ही गावामध्ये झोपडी बांधून राहत होती. सुनीतीच्या पोटी आलेले परम भागवत श्री ध्रुवजी महाराज बाल्यावस्थेपासून अतिशय सात्विकता त्यांच्या जीवनामध्ये होती. एके दिवशी असा प्रसंग घडला, उत्तानपाद राजाच्या मांडीवर ध्रुवबाळाचा छोटा भाऊ म्हणजे उत्तम बसलेला होता. आपल्या छोट्या भावाला पित्याच्या मांडीवर पाहून ध्रुवबाळाला इच्छा झाली पित्याच्या मांडीवर बसण्याची. म्हणून पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी जवळ गेले. मांडीवर बसणार तेवढ्यात सुरुचीने हात धरला आणि ध्रुवबाळाला धक्का मारला. खाली पडले ध्रुवजी आणि रडू लागले. वय होतच किती मला, 5 वर्षाचे ध्रुवबाळ. ध्रुवजी रडू लागले. त्या ठिकाणी सुरुची म्हणते, हे बघ, तू जरी यांचा पुत्र असलास तरी तुला यांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त माझ्या मुलाचा आहे, तो अधिकार तुझा नाही. आणि जर तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल, या राजसिंहासनाचा अधिकारी उत्तराधिकारी व्हायचं असेल तर वनामध्ये जा, तपश्चर्या कर, भगवत प्राप्ती करून घे आणि देवाला सांग की मला सुरुचीच्या पोटी जन्म दे. म्हणजे तुला ही गादी पण प्राप्त होईल आणि पित्याची मांडी पण प्राप्त होईल, कारण की तू माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीस. श्री वल्लभाचार्य महाप्रभू या ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. सुरुचि ने क्या किया? सुरुचि ने भगवान को साधन बना दिया और अपने गर्भ को साध्य बना दिया. सुरुचि म्हणते, माझ्या पोटी जन्म घेतला तरच तुला ही राजगादी प्राप्त होईल, अन्यथा ही राजगादी प्राप्त होणार नाही. तपसा आराध्य पुरुषम प्रसेवानुग्रहेण मे. तू वनामध्ये जा, तपश्चर्या कर. ध्रुवबाळाला फार वाईट वाटलं.
ध्रुव जी रोते रोते माता के पास आए। माता ने पूछा, क्या हुआ बेटा? ध्रुव जी ने कुछ नहीं कहा। पास में एक दासी खड़ी थी, दासी से पूछा, क्या हुआ? ये इतनी लंबी सांसें लेते हुए क्यों रो रहा है? तुम बताओ, राजमहल में क्या घटित हुआ? तो दासी ने जो भी घटना घटित हुई थी राजमहल में सब बता दी। और ध्रुव जी के मन पर भी इतने अच्छे संस्कार थे माता सुनीति के। विमाता ने मेरे लिए दुर्वचनों का प्रयोग किया, ये बात अपने मुख से वो कह भी न सकी। तो हर एक माता को, हर एक स्त्री को ऐसे ही संस्कारों का वपन करना चाहिए। जैसे बीज का वपन किया जाता है, उसी प्रकार संस्कार हो तो ऐसे हो। इतने ऊंचे संस्कार दिए थे कि किसी के भी प्रति मन में शत्रुत्व नहीं लाना चाहिए, किसी के भी प्रति मन में बुरा भाव नहीं लाना चाहिए। सौतेली माता के प्रति भी, माता के प्रति द्वेष बुद्धि उनके भीतर थोड़ी भी नहीं थी। इसलिए तो गोस्वामी जी कहते हैं, इस जगत में वही माता पुत्रवती है जिसका भक्त, जिसका पुत्र भगवान का भक्त हो। पुत्रवती जुगती जग सोई, गोस्वामी जी कहते हैं, पुत्रवती जुगती जग सोई, रघुपति भगत जासु सुत होई, न तरु मांझ भली बाणी बियानी, राम विमुख सुत देह जानी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अनिर बिहारी। तो इस दुनिया में पुत्रवती वही कहलाती है जिसका पुत्र भगवान का भक्त हुआ, और जिस माता का पुत्र भगवान का भक्त नहीं, वो पुत्रवती होते हुए भी बांझ है। ये गोस्वामी जी का कहना है, मेरा कहना नहीं है। गोस्वामी जी कहते हैं, सच्चे अर्थों में, वास्तविकता में, शास्त्र की दृष्टि से, संतों की दृष्टि से पुत्रवती वही है, या तो उसका पुत्र भगवान का भक्त हो या फिर शूरवीर हो। कबीर जी भी तो यही कहते हैं, जननी जने सो भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली काहे गवावे नूर। स्त्रीने आपल्या मुलाला जन्म द्यावा, पण मुलगा कसा असावा? दाता असावा, नाहीतर शूर असावा, नाहीतर ती बांझ बरी, असं कबीर महाराज म्हणतात। नाही तर काय उपयोग आहे? 100 गौरव काय कामाचे? 5 पांडवच बरे, एकची पुत्र पुरे माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळकोटी, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणूनी पूर्वज केले मुक्त। एकच असावा, राजा भगीरथ हा सारखा। 5 पांडव
ज्यांची कीर्ती अजूनही आहे, एकच असावे, रामासारखा असावा, कृष्णासारखा असावा, स्वामी विवेकानंदांसारखा असावा. 100 करोडांचं काय करणार? भक्त प्रल्हादासारखा, ध्रुव बाळासारखा एवढे उच्च संस्कार दिलेले होते की सावत्र आईविषयी एक शब्द सुद्धा, अपशब्द सुद्धा मुखातून बाहेर निघाला नाही. म्हणून एक किंवा दोन, आधी तरी हम दो हमारे दो, आता ते पण नाही, आता हम दो हमारा एक, मेरा भारत म्हणून एकावरच. आणि म्हणून कबीर महाराज अजून वर्णन करतात की मुर्गी के पूत घने आगे पीछे ठाट. कोंबडीला भरपूर पिलं असतात. किती असतात? जेव्हा ती चालते रस्त्याने विक्टोरिया राणी प्रमाणे, तेव्हा तिच्या मागे पिलं, पुढे पिलं, डाव्या बाजूला उजव्या बाजूला. मुर्गी के पूत घने आगे पीछे ठाट, कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. तिचं लक्ष पण नसतं. मांजर येते, 2-4 घेऊन जाते. चिल्ली म्हणजे घार येते. चिल्ली म्हणजे काय, सोयाबीन चिल्ली नाही बरं का. म्हणजे काय, कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. म्हणजे काय, सगळे वाटले जातात असे. आणि म्हणून एकच असावा, पण तो भगवत भक्त असावा, दाता असावा. पण ध्रुवजी भगवत भक्त आहेत. दासीकडून सर्व प्रकार जेव्हा सुनीतीला कळाला, तेव्हा माता सुनीती म्हणते, कोई बात नहीं बेटा, वी माता ने भले ही ऐसी बात कह दी हो कि वन में जाकर के भगवान का भजन करो, तपश्चर्या के द्वारा परमात्मा को प्राप्त कर लो, और तत्पश्चात जब भगवान प्रसन्न हो जाए तो भगवान से कहना कि प्रभु आप ऐसी कृपा करें कि मुझे माता सुरुचि के गर्भ से जन्म दे, ताकि मैं पिता के राज्य का, पिता के पद का उत्तराधिकारी बन सकूं. इसका मतलब तो यही हुआ ना कि भगवान भी चाहे तो भी तुम्हें इस राज्य का उत्तराधिकारी नहीं बना सकते. तुम इस राज्य के उत्तराधिकारी तभी बन सकते हो जब हमारे गर्भ से तुम्हारा जन्म होगा. तो भगवान तो साधन बन गए, उसका गर्भ साध्य बन गए. सुखदेव जी कहते हैं, परीक्षित, अब माता क्या कहती है कि पुत्र, आज तक मैंने तुम्हें तुम्हारे जन्म देने वाले पिता के बारे में बताने में भी संकोच किया, बहुत डरते डरते बताया, लेकिन तुम्हारी सौतेली माता ने तो तुम्हें परम पिता का परिचय दे दिया. वो तो मुझसे भी बड़ी गुरु है. और कहते हैं कि विमाता का अधिकार जन्मदात्री से भी बड़ा होता है. मैं तो जन्म देने वाली हूँ, लेकिन वो विमाता है, और विमाता मतलब सौतेली माता, उसका तो अधिकार कई गुना है. उसकी बात मानो, वन में जाओ, भगवान का भजन करो. अब ध्रुव जी चल पड़े. माता सुनीती म्हणते, बाळ वनामध्ये जा, भगवंताचं भजन कर. पण आई, मला एखादे मार्गदर्शक सद्गुरू भेटले नाहीत ना. भेटतील, तू जा. कोण भेटेल मला? नारद महर्षी भेटतील. आईच्या वचनावर विश्वास ठेवला. ध्रुव बाळ निघाले. मनामध्ये काय भाव आहे, काय प्रीती आहे महाराज. अंतःकरणामध्ये एकच भाव घेऊन आता निघाले. अजून कोणीही मार्गदर्शक किंवा गुरु भेटलेला नाही, पण मनामध्ये भावना काय, तीच भावना प्रत्येक साधकाच्या, भक्ताच्या अंतःकरणामध्ये असावी. काय असावी? मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले. मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले. मुझे
तेरा जीवन बन के बहाराना सुनते पुकार बस एक बार आना सुनते पुकार बस एक बार आना सुनले पुकार गाना बस एक बार सुनले पुकार गाना बस एक बार आना
बिहारी लाल की, श्री राधा रानी की जय। जय श्री राधे। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मेरी सांस सांस में तेरा, मेरी सांस सांस में तेरा है नाम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। क्योंकि प्रभु पतझड़ है मेरा जीवन, बन के बाहर आजा, सुन ले पुकार कान्हा, बस एक बार आजा। बेचैन मन के तुम ही, बेचैन मन के तुम ही, आराम मुरली वाले। मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले। ध्रुव बाळाच्या अंतकरणामध्ये हा भाव आहे आणि तो भाव अंतकरणामध्ये घेऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी वनाच्या दिशेने निघाले। सर्वप्रथम ज्यांची भेट झाली ते श्री नारद महर्षी। नारदांना पाहिल्याबरोबर ध्रुव बाळाला आनंद झाला, कारण की आईने सांगितलं होतं सर्वप्रथम गुरु म्हणून, मार्गदर्शक म्हणून नारदजी तुला भेटतील आणि बाळा ते जसं सांगतील ना तसंच भजन कर, तशीच आराधना, तशीच साधना कर। नारदांना पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातल्याबरोबर विचारलं तुम्ही कोण आहात? बाळ मी नारद आहे। आणि स्वतःचा परिचय दिल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, ज्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तू वनामध्ये जातोयस तो परमात्मा एवढा सहजासहजी प्राप्त होत नाही। योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे। श्रीमद भागवतामध्ये नारद महर्षी भगवत प्राप्तीची दुर्लभता सांगतात। परमात्मा किती दुर्लभ आहे। समाधीद्वारे, योगाद्वारे, ध्यानाद्वारे ज्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न ऋषीमुनी करतात, त्यांना तुझ्यासारख्या लेकरांनी कसं प्राप्त करावं? मुनयः पदवीं यस्य निसंगेनो जन्मभिः न विदूरमृगयन्तोऽपि तीव्रयोग समाधिना। तीव्र योग समाधीद्वारे जो परमात्मा सहज प्राप्त होत नाही, तो परमात्मा तुला कसा प्राप्त होईल? लक्षात घ्या माय बापांनो, परमात्मा असाही साधन साध्य नाहीये, तो कृपा साध्य आहे। त्याच्या मनात आलं तर तो दर्शन देतो, त्याच्या मनात नसेल तर तो दर्शनही देत नाही। रामायणामध्ये गोस्वामी श्री तुलसीदासजी म्हणतात, सोई जानी जेही देहु जनाई। आपको वही जान सकता है आप जिसे जन्माना चाहते हो। आप जब चाहते हो कि ये आपको जान ले, वो आपको जान सकता है। म्हणून ध्रुव बाळाला नारद महर्षी म्हणतात, तू वनामध्ये जातोयस भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी, पण माझं ऐक, तुझं हे वय भजन करण्याचं नाही, तू घरी जा। हे जे वय आहे ते खेळण्या बागडण्याचं वय आहे, हे काय भजन करण्याचं वय आहे का? लोक सुद्धा म्हणतात ना महाराज, भजन करायचं, परमार्थ करायचा, साधना, नामस्मरण या सर्व गोष्टी म्हातारपणातल्या आहेत। बाल्यावस्थेत कशाला, तारुण्यावस्थेत कशाला? म्हातारपण तेच त्याच्यासाठीच आहे। लक्षात घ्या माय बापांनो, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, आणि मरे मागुता जन्मधरी। बाल्यावस्था अज्ञान दशेमध्ये निघून जाते, तारुण्यावस्था विषय विकारामध्ये निघून जाते,
आणि वृद्धावस्थेमध्ये माणसाला सारखी चिंता वाटते. त्या चिंतेचा काहीच उपयोग नसतो तरी माणसं चिंता करत राहतात. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. म्हणजे सांगायचं काय की माणसाच्या एका एका दशेचा विचार केला तर त्या दशेनुसार आपण जर पाहिलं, जसं मी तुम्हाला सांगून गेले की जन्म तेरो बातो ही बीत गयो, अरे तूने कबहू ना कृष्ण कयो. त्याच्यामध्ये क्रमशः बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था याचं वर्णन कबीर महाराजांनी करावं. तशी ही बाल्यावस्था ही खेळण्या बागडण्याची आहे. माझं आई तू घरी जा. ध्रुव बाळ म्हटले तुम्ही कोण आहात? म्हटले मी नारद. आईने सांगितलं होतं नारद महर्षी भेटले तर समजायचं देव भेटला. कारण भागवतामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मणा चोदितो ब्रह्मण गुणाख्याने गुणस्य च यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देव दर्शनः. जिसे नारद जी मिल जाते हैं उसे भगवान भी मिल जाते हैं, ये तो कंफर्म है. बस नारद जी मिल जाते. आईने सांगितलं होतं नारद महर्षी भेटले तर असं समज बाळा भगवत प्राप्ती तुला झाली. मग तुम्ही जर नारद आहात तर तुम्ही मला भगवत प्राप्तीचं सूत्र सांगावं, भगवत प्राप्तीचा उपाय सांगावा. तर तुम्ही मला घरी जायला सांगतायत. लगता है आप असली नारद नहीं नकली नारद हो. काय म्हणतात ध्रुवा? लगता है आप असली नारद नहीं नकली नारद हो. नारद जी ने कहा बेटा मैं असली नारद ही हूँ, बस तुम्हारी परीक्षा ले रहा था. सोच रहा था कि शायद मेरी बातों में आकर के तुम घर लौट जाओगे, लेकिन तुम बिल्कुल अपने नाम जैसे हो.